साबुदाणा खीर करण्यासाठी आपण 1 वाटी साबुदाणा 4 ते 5 तास भिजवलेला आहे. हा आता व्यवस्थित भिजलेला आहे. आता आपण साबुदाणा खीर बनवूया. पॅन मध्ये 2 चमचे तूप घालूया. यामध्ये आपण थोडे ड्रायफ्रूट्स घालूया. सोनेरी रंग येईपर्यंत ड्रायफ्रूट परतून घेऊया. यांना आता आपण काढून घेऊया. यामध्ये आता आपण अर्धा लिटर दूध ऍड करूया. यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेऊया. खोबऱ्याचे काप घालून घेऊया. याला एक उकळी येऊन देऊया. आता दुधाला उकळी आलेली आहे. यामध्ये आपण केशर घातलेलं दूध घालून घेऊया. गॅसची फ्लेम मीडियम ठेवूया. यामध्ये आपण भिजवलेला साबुदाणा घालून घेऊया. आता आपण मीडियम फ्लेमवर साबुदाणा शिजवून घेऊ. साबुदाणा छान शिजलेला आहे. यामध्ये अर्धी वाटी साखर घालूया. आता आपण यामध्ये वेलची पूड घालून घेऊया. वेलची पूड व्यवस्थित मिक्स करू. गॅस आता बंद करूया. उपवासासाठी खाल्ली जाणारी आणि झटपट होणारी साबुदाणा खीर तयार आहे. नवरात्री स्पेशल उपवासासाठी बनवली जाणारी साबुदाणा खीर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा.